हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. झोपेतून उठल्या उठल्याच व्लॉग चालू केला आहे कारण भैयाची नाईट चालू झाली आहे. तर भैया नाईटला जातोय आणि मी एकटीच असते घरामध्ये. तर आज बेडवरती झोपलेले आहे कारण वहिनी पण नाही आहे, त्यामुळे बेडरूममध्ये मी झोपले. नाहीतर मी नेहमी हॉलमध्ये असते. आणि सांगायचा विषय तर आज वहिनी येणार आहे, त्यामुळं कोणी म्हणू नका की सांगू नकोस घरामध्ये एकटे आहे. तर आज वहिनी येते. 15-20 दिवस झालं गेली, वहिनी गावाला गेली होती. ती आज येते रिटर्न. घरामध्ये मी भैयाच होतो. तर त्यामध्ये पण भैयाची जस्ट आत्ताच नाईट चालू झाली, त्यामुळे मग मी वरती झोपायला लागली. पहिलं तर हे अपडेट गाईस. अलीकडे स्किनवरती खूप फेसवरती बोललं तरी चालेल की पूर्ण ग्लो गेलेला आहे. डोळे सुचतात, ओपन पोर्स वाढलेले आहेत, दिसत असतील व्हिजिबल तुम्हाला. नेल्समधली घाण इग्नोर करा. तर खूप सारं ही झालं आहे, स्किनमध्ये बदल झाला आहे. पिगमेंटेशनसुद्धा झालं आहे स्किनवरती. थोडंसं प्रॉपर लक्ष द्यायचं आहे, पण नाही होत माझ्याच्याने, कारण मेंटलीच मी स्टेबल नाही आहे. तर स्किनचं काय घेऊन बसलात. मी एक स्टोरी टाकली होती, ज्यांना माहीत, कदाचित कोणाला माहीत असेल कोणाला नसेल. मी लगेच डिलीट केली 1-1.5 तासामध्ये ती, पण तोपर्यंत 5,000 लोकांनी बघितली होती ती. 2-1 तासामध्ये तर ती डिलीट झाली होती. पण मी तिथे बोलली होती की मला थोडंसं बोलायचं आहे, खूप मी कन्फ्यूज आहे, डिप्रेशनमध्ये, माझं डिप्रेशन वाढलं आहे आणि या गोष्टी मला क्लिअर करायच्यात. कारण माझा असा स्वभाव आहे की मला काय करावं लाईफबद्दल, काय नाही, हे डिसिजन पटकन घेता येत नाही. मी खूप कन्फ्यूज मुलगी आहे, खूप. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढी कन्फ्यूज मुलगी आहे. मला डिसिजन घेता येत नाही, ठाम डिसिजन घेता येत नाहीत. घेतलेल्या डिसिजनवरती मी ठाम नसते, अशी मुलगी आहे मी, माहीत नाही का. अशी थोडी कन्फ्यूज असते की करू की नको, काय होईल, खूप विचार येतात मनामध्ये. बट थोड्याशा गोष्टी त्यावेळेस माझ्याशी खूप डिप्रेशनमध्ये होते त्या आठवड्यामध्ये मी. त्यामुळे मी स्टोरी टाकली की बघूया लोकांचं पण मत काय येतं आहे. त्यामुळे पण ते विषय शेअर करायचा राहिला, बिकॉज पुढून ती व्यक्ती फोन करून रडणं वगैरे ह्या त्या गोष्टी तू सांगू नकोस. कारण असं त्याला पुढच्याला पण असं वाटलं की कदाचित मी खूप पर्सनलमध्ये शिरल, तर तसं नव्हतं. पण वाटलं त्या व्यक्तीला. मग ते रडणं पडणं, स्टोरीज डिलीट कर, तू काही सांगणार नाही आहे सोशल मीडियावरती. त्यामुळं पण मी डिलीट केली ती स्टोरी. आणि मलासुद्धा थोडं कन्फ्युजन होतं की सांगू की नको. पण मी काही जास्त, मला कोणाची बदनामी पण करायची नाही आहे, मी काही जास्त शेअर पण करत बसणार नाही आहे चुका कोणाच्या होत्या किंवा काय 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 मला त्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. आता 6-7 महिने झालं मी लांब आहे आणि मी त्या गोष्टी म्हणजे ना, तुम्हाला खरंच खोटं वाटेल पण ना, म्हणजे मी एक व्हिडिओ पण बघितलं होतं की काही लोक ना, म्हणजे असं होतं त्या व्हिडिओचा अर्थ की काही लोक झालेल्या गोष्टी आठवतच नाहीत, कारण त्या गोष्टींचा त्यांना त्रास होत असतो. आणि सेम सिच्युएशन माझ्यासोबत आहे. मी त्या गोष्टीच आठवत नाही. म्हणजे मला माझ्यासोबत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या पास्टमध्ये, गेल्या 6 महिन्याच्या पूर्वी, ज्या गोष्टी, जसं माझी मॅरिड लाईफ चालू झाली, तर मी त्या आठवतच नाही. कारण मी त्या गोष्टी आठवल्या मी खूप रडते आणि माझ्या डोळ्यातून ऑटोमॅटिकली पाणी गळायला सुरुवात होते. त्याचसोबत मी वेगळ्या डिप्रेशनमध्ये जाते. म्हणून ना, मी त्या गोष्टी अशा नाही का झाकून टाकलेल्या आहेत. मला ना त्या रिमेंबरच करू वाटत नाही, माहीत नाही का. म्हणजे मला खूप मेंटली त्रास होतो त्या गोष्टींचा आणि मी त्या गोष्टींना आठवायचं बंद केलं आहे. पण मला कधी कधी असं वाटतं की जर काही डिसिजन घ्यायचे असतील तर त्या गोष्टी डोक्यात असल्या पाहिजेत, तो राग तसाच राहिला पाहिजे. बट माझ्याच्याने नाही होत, माहीत नाही का. मला पटकन कोणाचा राग येत नाही, मला पटकन माहीत नाही काय होतं, मला पटकन एखाद्या व्यक्तीचा रागच येत नाही. तो किती वाईट वागू द्या माझ्याशी, मला नाही येत. म्हणजे कोणीही असू द्या, कोणीही, घरातलं एक असू द्यात, बाहेरचं असू द्या, मला राग पटकन येत नाही कोणाचा. म्हणजे मी खूप पेशन्स ठेवते एखाद्या व्यक्तीबद्दल. त्यांनी चुकीचं केलं तरी हां ठीक आहे, पण एक स्टेज असते, मी सहन करते आणि लास्ट स्टेजला मग भडका उडतो माझा. आणि मग कदाचित ते परत नाही, मग मी माफ नाही करू शकत, असं होतं माझ्यासोबत. तसंच होतं, मला पटकन कोणाचा राग येत नाही ना, आला तर मी त्या व्यक्तीचं तोंड पण बघत नाही, असा येतो.
मी खूप पेशन्स ठेवते की हां जाऊ देत आपलीच व्यक्ती, जाऊ देत आपलीच व्यक्ती. पण ते एक स्टेज संपली की मग कदाचित मी त्या व्यक्तीचं परत तोंड नाही बघू शकत. मला व्लॉग वेगळ्या गोष्टीसाठी शेअर करायचा होता, बट वेगळं होत चाललं आहे. कारण मी ती स्टोरी टाकली होती त्या रिलेटेड पण बोलायचं होतं मला, की काय एक्झॅक्टली झालं, मी का शेअर केल्या नाहीत काही गोष्टी. कारण मी बोलले होते की मी तुमच्याशी शेअर करेल म्हणून. आणि मी या व्लॉगमध्ये तर असं नाही म्हणणार आहे की मी कंटिन्यू करेन व्लॉगिंग किंवा मी डेली व्लॉग पोस्ट करेन. पण मी खरंच पुन्हा म्हणते मी प्रयत्न करेन. कारण लास्ट व्लॉगमध्ये पण मी असंच बोलेल की मी आता डेली व्लॉग पोस्ट करणार आहे, मी प्रयत्न करेन. बट नाही तसं झालं. बट आत्ता तरी मी करते आहे प्रयत्न करायला की बघूया, म्हटलं तर आपण कंटिन्यू करूया काही असेल ते. म्हणजे असं वाटतं की यार व्ह्यूज तर कमी येतात, तिकडे मी एवढं म्हणजे एका व्हिडिओचे एवढे पैसे घेते जे माझं मंथली इन्कम यूट्यूबचं पेक्षा जास्त घेते तिकडे एका व्हिडिओचे मी. तर असं कधी कधी वाटतं यार, पण परत मी वाटते नाही, यूट्यूब हे लाईफ टाईम अर्निंगसाठी खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे, हा पण विचार करते. आणि थोडंसं एक असतं ना लोकांच्या अटॅचमध्ये राहणं, लोकांचे मला रोज रोज कमेंट्स येतात, ताई तू असं कर, ताई तू तसं कर, मग ते पण एक भारी वाटतं. तर असं वाटतं की आता चालू करावं, कारण लोकांशी बोलायला मला बोलायला खूप आवडतं आणि बोलायला कोण नाही आहे माझ्यासोबत. त्यामुळं म्हटलं आता व्लॉगिंग चालू करावी आणि मला चांगलं चांगलं बोलायचं आहे, भांडणं तंडणं असल्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे. मी आज माझा मूड फ्रेश आहे, कारण तर पहिली गोष्ट माझी झोप चांगली झाली. आज मी रात्री खूप लवकर झोपलेली असं म्हणेन मी, कारण भैया गेला लवकर आणि भैयाला पार्सलच मागवलेलं मी. मग त्यामुळे मी काही स्वयंपाक वगैरे केला नाही आणि माझं खूप बॉडी पेन होत होता. मग भांडी घासले, क्लीन केलं आणि झोपून गेली आहे मी. तर कळलं पण नाही झोप कधी लागली मला. डोळं झाकलं की गायब, इतकी छान झोप झाली. म्हणून थोडा मूड माझा फ्रेश आहे पहिली तर गोष्ट. पण इथून वरच्या खोपडीमध्ये थोडासा हे आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे काही गोष्टींचं. बट चलो, कधी जगायचं मग. बट तुम्हाला माहिती आहे का, माझं मी एवढ्या 3 वर्षात जे डिप्रेशन सहन केलं ना, त्यांनी ना जास्त माझा फेस मोठा दिसायला लागला आहे, जास्त सुरकुत्या वाढल्यात, खूप काय काय झालेलं आहे माझ्यासोबत. बट ठीक आहे, आता ह्याला तर लाईफ बोलतेत. मी डेली स्किन केअर करते, सगळं करते तरीही. तर चला व्लॉगला सुरुवात करते आजच्या मी. आणि हो, तुम्हाला लाईव्ह अपडेट देणारच आहे मी, पण एवढ्या 2-3 दिवसानंतर मी देईन. लाईव्ह अपडेट म्हणण्यापेक्षा की थोडंसं जे तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायचं आहे थोडंफार, आणि मला तुमचंसुद्धा त्यावरती मत पाहिजे. कारण मला पुढून व्यक्ती ती बोलती आहे की सोशल मीडियावरती तू आहेस तर लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील, तू असे डिसिजन घेतल्यानंतर, आणि XYZ भरपूर काय काय. तर मला बघायचं आहे तुमचंसुद्धा मत काय येते जर मी तो डिसिजन घेतला तर. आता भरपूर जणांना समजेल ह्यातूनच मी काय बोलते आहे. बट मला बघायचं आहे की तुमचं काय मत येतं आहे, की जर म्हणजे मला पण एक जाणून घ्यायचं आहे थोडंसं. आता मी शेअर करणार आहे त्या गोष्टी, बट थोडं त्या अगोदर मी ॲक्टिव्ह राहते यूट्यूबवरती वगैरे, अँड देन मी चालू करते. आणि हो, मला ना इंग्लिश शिकायचं आहे प्रॉपरल्या. माझं इंग्लिश खूप खराब आहे. म्हणजे मला समजतं, मला बोलता पण येतं थोडंफार, पण नाही कॉन्फिडेंटली असतं ना, कॉन्फिडेंटली इंग्लिश की मी कुठेही गेली तरी बोलू शकते ह्याने. तसं तर म्हणायला गेलं मला अजून इंग्लिशवरती हिंदीवरती कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही आहे मी. आता अकॅडमीतसुद्धा खूप हिंदी मुले असतात ना, तर मला थोडंसं भीती वाटते यार चुकलं तर. पण तीच भीती घालवायची आहे मला, कारण हां आपल्याला माहीत असतं की आपल्याला हे बरोबर आहे, पण बोलताना भीती वाटते. असं माझ्यासोबत सुद्धा होतं. तर ह्या 2 गोष्टी मला लाईफमधून घालवायच्यात. कॉन्फिडेंटली बोलणं लोकांशी हे ते, कारण कधी घरातून बाहेर पडलेलीच नव्हती, त्यामुळं कधी कोणाशी संबंध आला नाही बोलायचा. आणि हिंदीत तर नाहीच आला, मराठीतसुद्धा एवढं लोकांशी मी बोलत नव्हते. म्हणजे मी बाहेरच पडायचे नाही घरातून, त्यामुळं कोणाशी ओळख करणं वगैरे असा स्वभाव नव्हता माझा. बट आत्ता मला बाहेर पडावं लागतं आहे माझ्या कामांसाठी किंवा कशासाठी, तर थोडंसं इंग्लिश हिंदी विथ कॉन्फिडेंटली बोलायला शिकायचे की यार हां मी जे बोलते आहे ते योग्य आहे, चुकीचं काही नाही आहे. आणि भीती मनातून एक भीती घालवायची. तर चला, माझी वहिनी गेलेली, ती आज येणार आहे आणि भैया आता येईलच 9 वाजेपर्यंत.
तर मला त्या अगोदर त्याला जेवण वगैरे बनवायचं आणि मला क्लाससाठी 11ला निघायचे. कारण आता माझा पूर्ण वीक क्लास असतो. तर सकाळचा एक डे असतो 11 नंतरनी एक क्लास असतो आणि एक असतो तो 10ला असतो. तर मला घरातून 9ला निघावं लागतं, एक दीड तास अगोदर निघावं लागतं. तर चला आता आवरते पटपट आणि मग भेटते तुम्हाला.